राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सक्षमीकरण, शिधा वाटप, दुकानदारांच्या समस्या आदी विषयांवर बैठक पार पडली। राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्य वाटप करणाऱ्या शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशन मध्ये प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ करून ते 150 रुपयांवरून 170 रुपये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। केंद्राची मान्यता असलेल्या आणि नाफेड मार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधा वाटप दुकानातून करण्यास परवानगी देण्याचा निर्णय देखील घेतला गेला। राज्यातील शिधा वाटप यंत्रणेसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेऊन ती निकाली काढण्यात येतील अशी माहिती बैठकीत दिली। गावखेड्यातील प्रत्येक शिधापत्रिका कार्डधारकाला नियोजनानुसार धान्य वाटप झालं पाहिजे। या कारवाईत हलगर्जीपणा असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश दिले। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिधा वाटप कार्यालय राहतील। मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील शिधा वाटप कार्यालयांची पुनर्रचना करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असेल अशा पद्धतीने पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यापूर्वी 1980 मध्ये शिधा वाटप कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली होती। नव्या पुनर्रचनेनंतर मुंबई आणि ठाण्यात एक परिमंडळ कार्यालय आणि 5 नवीन शिधा वाटप कार्यालये तयार होतील। यातून मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरी पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।